आता मी तुम्हाला फिबोनाचीचा एक सिक्रेट टूल सांगतो, ठीक आहे, किंवा एक सिक्रेट रेंज सांगतो. चला, पण सर इलाइट वेव्ह जे होते ना, ओके, त्यांनी एक अशी गोष्ट फाइंड आउट केलेली किंवा असा एक पॅटर्न फाइंड आउट केलेला, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मार्केट नेहमी एका पॅटर्न बनवूनच एका पॅटर्न मध्येच रिपीट होतं मार्केट. ओके, प्रॅक्टिस मेक एव्हरी मॅन परफेक्ट अँड वुमेन टू. ठीक आहे. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू टुडेज लेक्चर ऑफ चार्टिस्टच्या या नव्या करो लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. सो आतापर्यंत स्टॉक मार्केटचे अनालिसिसचे बऱ्यापैकी व्हिडिओ झालेले आहेत आणि जे गरजेचे आहेत, महत्वाचे आहेत, त्याविषयी सगळे व्हिडिओज आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. अजून पण व्हिडिओज आहेत, पण आतापर्यंत जेवढे झालेले आहेत आणि ते जर तुम्ही बघितले नसतील, सो प्लीज आपली प्लेलिस्ट कम्प्लिटली बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. कारण की आतापासून जे व्हिडिओज येणार आहेत ते जरा ऍडव्हान्स लेवलचे असतील. ओके, त्याच्यामुळे ह्या गोष्टी लगेच कळणार नाही. आणि जरी तुम्ही बघितल्या तरी सुद्धा तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केलं तर ऑफकोर्स, प्रॅक्टिस नाही केलं सो त्या गोष्टी परफेक्ट होणार नाहीये. ओके, प्रॅक्टिस मेक एव्हरी मॅन परफेक्ट अँड वुमेन टू. ठीक आहे. सो जर बघितले नसतील सो प्लीज जाऊन आधी ते सगळे व्हिडिओज बघा, त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघा. ओके, सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे फिबोनाची आणि इलॉइड वेव्ह. सो लेट्स गो. ओके, सो आय गेस बऱ्यापैकी सगळ्यांना स्क्रीन दिसते. येस, आय नो सगळ्यांना स्क्रीन दिसते, कारण की मला पण दिसते. ओके, सो आजचं मार्केट एकदम उत्तम पडलेलं आहे. त्याच्यानंतर परत एक राईज, परत एक फॉल, परत एक राईज, परत एक फॉल. जर असं अनालिसिस केलं तर आता कसं वाटतं जरा बघूया. थोडंसं आजचं मार्केट जे चालू आहे त्याच्याविषयी मी जरासं अनालिसिस करतो. ओके, सी सिम्पल अनालिसिस. मी आतापर्यंत तुम्हाला जे शिकवलं तेच मी यूज करतोय. ठीक आहे. हे बघा काय केलंय. एक तर ट्रेंड लाईन मारली. ट्रेंड लाईन कशी मारली, या दोन पॉईंटला कनेक्ट करून मी ट्रेंड लाईन मारली आहे. तिसरा पॉईंट इथे कनेक्ट झालाय. ठीक आहे. आता इथे काय होतंय आणि काय होऊ शकतं. ठीक आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ही एक सपोर्ट लेवल होती. लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही एक सपोर्ट व्हिडिओ होती, सपोर्ट रेंज होती. ठीक आहे, जी त्यांनी तोडली. तोडल्यावरती परत तो रिट्रेस करतोय आणि आता परत त्या रेंजला येत आहे. आता हीच रेंज आहे ना रेजिस्टन्स बनणार आहे. ठीक आहे. आता रेजिस्टन्स बनणार आहे म्हणजे मार्केट याच्या वरती नाही जाणार आहे. जर मार्केट याच्या वरती नाही जाणार आहे सो ऑब्विसली मार्केट खालीच जाणार आहे, अँड वी नो दॅट. ठीक आहे. आता तो खाली कसं जाणार आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. कसं असतं, प्रत्येक गोष्टीचं ना कन्फर्मेशन घेत आपल्याला ट्रेड करायचं. म्हणजे कसं बघा, आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की हा खाली का जाणार आहे. कारण की इथे डबल टॉप बनलेला आहे, कदाचित इथे एक ट्रिपल टॉप बनवेल आणि मग मार्केट खाली जाऊ शकतं. दिस कॅन बी द कंडिशन. आणि जेव्हा पण हा समजा ट्रिपल टॉप त्यांनी बनवला, ट्रिपल टॉप बनवल्यावरती पण ना आपल्याकडे कन्फर्मेशन एक घेऊ शकतो आपण, ते म्हणजे ट्रेंड लाईन्स असं. ठीक आहे. एक ट्रेंड लाईनचं कन्फर्मेशन आपण घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. मला तरी मोस्टली वाटतंय की मार्केट खालीच जाईल याच्यानंतर. ओके. आणि क्रिप्टोची पण एक निगेटिव्ह न्यूज आलेली आहे. क्रिप्टो बऱ्यापैकी फॉल झालेला आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये ना थोडंसं पॅनिक येऊ शकतं. ओके, लोक पॅनिक होऊन पण पोझिशन सोडतात आणि मार्केट खाली जातात. ठीक आहे. सो ही पण एक कंडिशन होऊ शकते. पण मोस्टली आत्ता तरी मार्केटमध्ये डाऊनफॉलच दिसतोय. ओके, सो जास्त काही आपल्याकडे डाऊनफॉल होणार नाही. ठीक आहे. ज्या लोकांनी मनी इन्व्हेस्ट करून ठेवला असेल मेजर स्टॉक्समध्ये किंवा ब्लू चिप स्टॉक्समध्ये, त्यांनी काय काढायची काय अशी गरज नाहीये. ठीक आहे. थोडाफार रिट्रेसमेंट होईल, नंतर जाईल वरती. ठीक आहे. सो चलो, टॉपिकला सुरुवात करूया. आता पहिला टॉपिक आहे आपला फिबोनाची. फिबोनाची. ठीक आहे. फिबोनाची स्पेलिंग बरेच लोक काय काय वेगळंच लिहितात. ठीक आहे. फिबोनाची किंवा FIBONACCI पण लिहितात. ठीक आहे. सो प्लीज प्लीज स्पेलिंग वरनं मला जज करू नका. ओके. ओके, यूज वरनं जज करा. ओके, सो फिबोनाची. फिबोनाची काय आहे. फिबोनाची एक टूल आहे. ठीक आहे. तो फिबोनाची एक टूल आहे जो आपल्याला रेंज देतो. ठीक आहे, जो आपल्याला रेंज देतो करंट मार्केटच्या मोमेंटमवर. ऑन करंट मार्केट मोमेंट. ठीक आहे. काय आहे, फिबोनाची एक टूल आहे जो आपल्याला रेंज देतो करंट मार्केटच्या मुवमेंटवर. करंट मार्केट जे करंटली आता मार्केट चालू आहे त्याच्या मुवमेंटवर. ठीक आहे. सगळ्यात पहिलं फिबोनाची कसं दिसतं आधी ते दाखव. फिबोनाची कुठे आहे ते पण बघून घ्या.
इथे हा जो पूर्ण टूल बार आहे त्याचा जो थर्ड टूल आहे, ओके, त्याच्यावर क्लिक केलं तर फिबोनाची सिलेक्ट होतं आणि फिबोनाची आपल्याला असं दिसतं एकदम रंगबिरंगी. ठीक आहे. ते जर रंगबिरंगी दिसतं. ओके. आणि समजा जर असं जर नाही क्लिअर होत असेल तर तुम्ही हा टूल सिलेक्ट केला, त्याच्या बाजूला एक ॲरो, त्या ॲरोवरती क्लिक करून फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट करायची आहे. फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट केली तर परत तेच येतं. ओके. मी फक्त दाखवलं की ॲरोवरती पण क्लिक करून तुम्ही करू शकता. ठीक आहे, बाकी काय नॉर्मल आहे. ठीक आहे. सो हे फिबोनाची टूल आपल्याला असं काहीतरी दिसतं आणि जसं मी म्हटलं की हे टूल आहे, रेंज देतं. सो हे जे आहेत ना, तुम्हाला जे कलर आणि रंगबिरंगी जेवढ्या ज्या गोष्टी दिसत आहेत ना, ठीक आहे, त्या सगळ्या रेंजेस आहेत. ओके. आणि आता हे जे टूल मी तुमच्या समोर प्रेझेंट केलंय ते विदाऊट एनी काय मेजरमेंट्स वगैरे आहे. पण आपल्याला काही गोष्टीच्या मेजरमेंट्स करून पण आपण टेक्निकल अनालिसिसचा वापर करून, फिबोनाचीचा वापर करून आपण एक रेंज काढू शकतो की मार्केट बाबा ह्या रेंज पर्यंत पडेल तरी किंवा चढेल तरी. ठीक आहे. आता हे कसं करतात त्याचं जरासं मी एक प्रात्यक्षिक दाखवतो. फिबोनाचीचा यूज करताना, मी रिपीट करतोय, फिबोनाचीचा यूज करताना सगळ्यात पहिलं आपल्याला एक ट्रेंड लाईन मारायची आहे. ट्रेंड लाईन कशी मारायची आतापर्यंत आपण खूप वेळा शिकलोय. ठीक आहे. ट्रेंड लाईन सिलेक्ट केली, इथे आलो, एक लाईन मारली. ओके. आता ही लाईन आपण कुठल्या आधारे मारली? 2 पॉइंट्सच्या आधारे. हा आपला फर्स्ट पॉइंट आहे, हा आपला सेकंड पॉइंट आहे. या 2 पॉइंटला कनेक्ट करून एक मोठी आपण एक ट्रेंड लाईन मारायची असते. ठीक आहे. आणि आता जस्ट जस्ट मी म्हटलं की व्हिडिओ व्हिडिओ नाही, आपलं कॅन्डलस्टिक खाली पडणार किंवा मार्केट खाली पडणार. सो ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे त्या मार्केटमध्ये होत आहे. आता बघूया मार्केट कम्प्लिटली कसं काय मुवमेंट येत आहे ते व्हिडिओ एंड होईपर्यंत अर्थात कळेलच आपल्याला. ठीक आहे. सो आता बघा, इथे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. ओके. आणि म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला डबल टॉप सारखं दिसतंय. ठीक आहे. 2 पॉइंट मी ट्रेंड लाईन कनेक्ट केली. आता आपण फिबोनाचीचा टूल यूज करूया. ठीक आहे. हे जरा मोठं करतो मी सो दॅट क्लिअरली दिसतील सगळ्या गोष्टी. फिबोनाची मी सिलेक्ट करतोय. फिबोनाची सिलेक्ट केल्यावरती आपल्या जो ट्रेंड लाईनचा पहिला पॉइंट असतो तिकडे क्लिक करायचंय आणि जिथपर्यंत खाली मार्केट गेलंय तिथपर्यंत आपल्याला खेचायचं. ठीक आहे. समजा आता इथपर्यंत मार्केट गेलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत मार्केट गेलंय. आता इथे एक सिंगल क्लिक करतोय मी. सिंगल क्लिक केलं. आता तुम्ही चार्ट कितीही हलवलात, कमी जास्त केलात तर फिबोनाची काय हलणार नाहीये, ते त्याच्या सोबतच फिरणार आहे. ठीक आहे. सो या गोष्टी आधी क्लिअर असल्या पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांना फिबोनाची अजूनही लावता येत नाही, मोठे मोठे क्लासेस शिकून सुद्धा. म्हणून मी ह्या गोष्टी कशा यूज करायच्या त्या पण मी सांगतो. ठीक आहे. आता बघा, मी परत रिपीट करतो. फर्स्ट पॉइंट वरती आपण पहिला क्लिक केला आणि जिथपर्यंत खाली मार्केट गेलंय, म्हणजे या रेंज पर्यंत मार्केट खाली गेलंय, तिथे आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. आणि आता आपल्याला हे रेंजेस मिळाल्या. बरं, हे रेंज काय डिनोट करतात माहितीये? ओके. मार्केटची मुवमेंट, म्हणजे मार्केटमध्ये जशी मुवमेंट झाली आहे ना त्या प्रकारे हे रेंजेस आलेले आहेत किंवा त्या प्रकारे हे रेंजेस आखलेले आहेत. आता या रेंजचा आपल्याला उपयोग काय करून घ्यायचा आहे हे सांगतो. हे बघा, जर समजा आता इथे तुम्ही बघू शकता इथपर्यंत मार्केट गेलेलं. ठीक आहे. परत तेवढंच वरती गेलं, परत तेवढंच खाली आलं. आता एक्झॅक्टली तिथपर्यंतच गेलं मार्केट, त्याच्यानंतर परत ते वरती आलं. आता ही गोष्ट वेगळी. ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर आम्हाला माहिती आहे की मार्केट एक पॅटर्न बनवूनच वर किंवा खाली जाणार. त्याच्यामुळे सायकोलॉजिकली आम्ही रेडी असतो की एखादा पॅटर्नच तो बनवेल. ठीक आहे. पण आता जे न्यू कमर असतात त्या लोकांना लगेच पॅटर्न दिसत नाही, किंवा आता मी जर समजा कन्सिडर करतोय तुम्हाला ऍज अ न्यू कमर. ठीक आहे. सो आपण न्यू कमर आहोत, आपल्याला समजा पॅटर्न आणि तेवढा अंदाज येत नाही. ओके. तर ह्या गोष्टी कशा यूज करायच्या? एक रेंज तर आपल्याला मिळाली आहे. ओके. एक ही रेंज आहे, एक ही रेंज आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, मार्केट जेव्हा एक रेंज क्रॉस करतो, ओके, मार्केट त्या जवळ करून जातो, मार्केट जेव्हा एक रेंज क्रॉस करतो ना, ओके, ती रेंज आपल्याला कॅप्चर करायची असते. ठीक आहे. म्हणजे समजा मार्केट आता इकडनं वरती गेलं, इकडे जर आपण कॉल बाय केला असता तर आपला टार्गेट कुठला असला असता? धिस वन. ओके. ही येल्लो लाईन आपली टार्गेट असली असते. ओके. समजा इकडनं आपण कॉल बाय केला, ओके, म्हणजे मार्केटमध्ये पैसा लावला मार्केटला वरती नेण्यासाठी. ठीक आहे. तर मग इकडनं जर आपण पोझिशन घेतली आहे, सो आपला टार्गेट कुठला असला असता? ही वाली. ओके. म्हणजे मला बेसिकली काय सांगायचंय,
की आपल्याला एंट्री आणि एक्झिट या दोन गोष्टीचे टार्गेट आपल्याला मार्केट क्लिअरली शोधून देतो. ओके, म्हणजे फिबोनाची आपल्याला क्लिअरली शोधून देतो. ठीक आहे. आता पण बघा मार्केट एका पॅटर्न प्रमाणेच चाललंय. ओके, अजून तरी या ट्रेंड लाईनच्या खालीच आहे. लेट सी काय होतंय. कारण कसं आहे ना, मार्केटला आपल्याला प्रेडिक्ट नाही करायचं असतं, मार्केटला रिॲक्ट करायचं असतं. ओके, मार्केट आपल्याप्रमाणे जाणार नाही आहे, मार्केट इन्व्हेस्टमेंट प्रमाणे जाणार. ठीक आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोक जी मिस्टेक करतात ना, ती हीच मिस्टेक करतात की त्यांना वाटतं म्हणून तसं गेलं पाहिजे मार्केट. तसं नाहीये. ठीक आहे. तसं नसतं. मार्केट इन्व्हेस्टमेंट प्रमाणे चालणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट प्रमाणे आपल्याला पण आपली इन्व्हेस्टमेंट फिरवायची असते, वर किंवा खाली. ठीक आहे. ओके, पण अजूनही मला वाटतं की मार्केट खालीच जाणार आहे. ठीक आहे. ओके, सो एक सायकोलॉजिकली मी रेडी आहे त्या गोष्टीसाठी. ओके, तर दिस इज द थिंग. ओके, आपण आतापर्यंत कसा फिबोनाचीचा यूज बघितला. फिबोनाची आपल्या टूल इकडे जर समजा क्लिक करून येत नसेल तर ह्या ॲरोवरती क्लिक करून फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट करायचंय. फिब रिट्रेसमेंट सिलेक्ट केली. चला ठीक आहे, करूनच दाखवतो परत एकदा. ओके, हे बघा या ॲरोवरती क्लिक करायचंय. फिब रिट्रेसमेंट इकडे जिकडनं आपण पहिले ट्रेंड लाईन मारली त्याच्यानंतर ट्रेंड लाईनचा पहिला पॉईंट सिलेक्ट केला आणि जिथपर्यंत खाली मार्केट गेलाय तिथपर्यंत फिबोनाची आपण खेचला आणि क्लिक केलं. क्लिक केल्यावरती आपल्याला पूर्ण फिबोनाची मिळाली आणि आपण आता कसं पण चालवू शकतो इकडे चार्ट. ठीक आहे. दिस इज द थिंग. आणि आपल्याला या सगळ्या रेंजेस मिळाल्या. आता या रेंज मिळाल्यावरती आपल्याला काय काम आहे की आपल्याला एक एक रेंज पकडू शकतो आपण. ओके, आपण एक एक रेंज पण पकडू शकतो. ओके, म्हणजे इथे जर एंट्री मारली तर इथे यायचं, इथे एंट्री मारली तर इथे यायचं. ठीक आहे. आता जर समजा इकडे येल्लो लाईन आहे, ही जर येल्लो लाईन त्यांनी क्रॉस केली, आता एकदम करंट मार्केटचं एक्झाम्पल देतोय आम्ही. आता इकडे येल्लो लाईन आपण क्रॉस केली म्हणजे कॅन्डल स्टिकने समजा जर खालच्या बाजूला क्रॉस केली, सो आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे. एकतर ही रेड लाईन, त्याच्या नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, एकतर ही वाली लाईन. ठीक आहे, एकदम एक्स्ट्रीम आहे. ठीक आहे. सो दिस इज द यूज ऑफ फिबोनाची. फिबोनाची आपल्याला अशा प्रकारे यूज करायचं आहे. ओके, आता जे आपण फिबोनाचीचं उदाहरण बघितलं ते डाऊन ट्रेंडचं होतं. जरासं एक अप ट्रेंडचं उदाहरण बघूया. ठीक आहे. हे बघा आता इथे अप ट्रेंडचं उदाहरण म्हणजे हा चला हे पण एक ठीक आहे. ओके, हे मला दाखवतो. सगळ्यात पहिलं फिबोनाचीचा यूज करताना आपल्याला सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची ती म्हणजे ट्रेंड लाईन. ठीक आहे. ट्रेंड लाईन मी सिलेक्ट केली. इथे मी सिंगल क्लिक केलं आणि अशी एक ट्रेंड लाईन मारली. ठीक आहे. अशी एक ट्रेंड लाईन मारली. त्याच्यानंतर फिबोनाची टूल या तर असा सिलेक्ट करा डायरेक्ट किंवा ॲरो क्लिक करून फिब रिट्रेसमेंट. ठीक आहे. आपला पहिला पॉईंट फिबोनाचीचा आपल्या ट्रेंड लाईनचा पहिला पॉईंट हा आहे. ठीक आहे. इकडे आपण सिलेक्ट केलं आणि जिथपर्यंत मार्केट गेलंय ना, ओके, तिथपर्यंत ऍक्च्युली आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. पण आता हे कसं आहे, झालेलं मार्केट आहे. ठीक आहे. सो आता आपण एक उदाहरण पकडूया. समजा इथपर्यंत मार्केट गेलं, समजा इथपर्यंत. ठीक आहे. सो आपण इथे बरोबर ऍडजस्ट केली ही लाईन. ओके, आणि क्लिक केलं. ओके, मगाचं जे उदाहरण होतं ते करंट मार्केट चालू होतं त्याच्यामध्ये बरोबर आहे की एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम एंड पर्यंत आपल्याला न्यायचं असतं. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला काय आहे, एक एक रेंज दिले. ओके, की बाबा हा त्यांनी जर ही रेंज क्रॉस केली आहे सो ऑफकोर्स मार्केट या रेंजच्या खाली पडणार नाही. त्याच्या वरती गेलं परत त्या रेंजमध्ये आलं मार्केट. त्याच्यानंतर जेव्हा येलो लाईन त्यांनी क्रॉस केली मजबूत मूव्ह दिला, एकदम मोठा मूव्ह दिला. ठीक आहे. बेसिकली आता मोठा मूव्ह दिला. ओके, आणि मग तो रेड लाईन पण क्रॉस केली आहे त्याच्यानंतर पण डायरेक्ट वरती क्रॉस केली. ठीक आहे. पण आता सिच्युएशन काय आहे, आपण ऑलरेडी इथपर्यंत मार्क करून ठेवलेलं आहे. आता मार्केट काय रिॲक्ट करणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला कळू शकतं का. कळू शकतं. हे बघा मार्केटमध्ये एक तर आपण ऑलरेडी ट्रेंड लाईन मारलेली आहे. ओके, फिबोनाची पण आपला ऍक्टिव्ह आहे. जेव्हा पण मार्केट ह्या रेंजमध्ये येणार आहे, ओके, त्याच्यानंतर त्यांनी परत एक अप मूव्ह दिला. ओके, आणि छान अप मूव्ह दिला इकडे. ठीक आहे. आता हा अप मूव्ह आपल्याला कसा पकडायचा आहे हे पण मी सांगतो. समजा आपल्याला इकडे रेंज तर मिळाली आहे, आपल्याला ही रेड लाईन तर आपल्याला ऑलरेडी मिळाली आहे. ठीक आहे. ट्रेंड लाईन क्लिक करायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायची आणि अशी ट्रेंड लाईन मारून ठेवायची. ओके, जरा ट्रेंड लाईन मोठीच मारा. ठीक आहे. आणि जशी ही ट्रेंड लाईन क्रॉस करेल, ओके, ही कॅन्डल स्टिक जशी ट्रेंड लाईन क्रॉस करेल, जरा जवळ करून दाखवतो.
ओके. जशी ही कॅन्डल स्टिक ट्रेंड लाईन क्रॉस करेल, ठीक आहे, आपल्याला इथे एंट्री मारायची. का मारायची आहे? तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टीचे कन्फर्मेशन आहेत. एक तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक तर डबल बॉटम बनवलंय, ठीक आहे, डबल बॉटम बनवलंय. हे झालं आपलं एक कन्फर्मेशन. दुसरी गोष्ट, या रेंजच्या वरती आहे, दुसरं कन्फर्मेशन. ओके, तिसरं कन्फर्मेशन, ही ट्रेंड लाईन तोडली आहे, ठीक आहे. हे झालं तिसरं कन्फर्मेशन, ठीक आहे. सो जसं आपल्याला कन्फर्मेशन करत 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 ना आपल्याला अनालिसिस करून ट्रेड करायचं असतं, ठीक आहे. आणि या गोष्टी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काहीही येणार नाही. अगदी माझे व्हिडिओज बघून एखादा माणूस शिकेल असं जर एखाद्याचा समज असेल तर बघून कोणीही काही ट्रेडिंग शिकणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अनालिसिस करत नाही, स्वतःहून प्रॅक्टिस करत नाही. आणि प्लीज, ज्या गोष्टी मी काही दाखवतोय त्याचे नोट्स बनवून ठेवा, त्या खरंच उपयोगाचे असतात. ओके. सो आता आपण फिबोनाचीचा अप ट्रेंड बघितला, अप ट्रेंडचं अनालिसिस बघितलं, फिबोनाचीचा डाऊन ट्रेंडचं अनालिसिस बघितलं. आता मी तुम्हाला फिबोनाचीचा एक सिक्रेट टूल सांग, ठीक आहे, किंवा एक सिक्रेट रेंज सांग. चला, सगळ्यात पहिले आपण फिबोनाची परत ड्रॉ करायचं आहे. आता आपण इकडचं अनालिसिस घेऊया, ठीक आहे. ही एक ट्रेंड लाईन मी आखतोय अशी. ओके, ती मी अशी एक ट्रेंड लाईन मारलेली आहे. आणि आता आपल्याला फिबोनाची यूज करायचं आहे. आपण कन्सिडर करूया की मार्केट ना इथपर्यंत गेलंय, ठीक आहे, या रेंज पर्यंत गेले. ह्याच्या वरती किंवा ह्याच्या पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. सो फिबोनाची आपण सिलेक्ट केलं. फिबोनाची पहिल्या पॉईंट पासून, ट्रेंड लाईनच्या पहिल्या पॉईंट पासून आपल्याला ड्रॉ करायचं. पहिला पॉईंट आपण सिलेक्ट केला आणि बरोबर इथे येऊन आपण क्लिक केलं, ठीक आहे. आता इथे सिच्युएशन कशी आहे माहितीये? फिबोनाची ना जेव्हा पण आपण यूज करतो, तुम्हाला गेस करू शकता कुठली रेंज आहे? ओके, कुठली रेंज आहे जी आपल्याला एकदम ऍक्युरेट हे देतं किंवा काय? ओके, सांगतो. सी, सांगतो काय आहे. फिबोनाची मध्ये ना एक रेंज आहे, ती आहे 0.236 आणि 0.3238. 0.236 आणि 0.38. ही जी येल्लो वाली रेंज आहे ना, ओके, फिबोनाचीची, ती खूप गेम चेंजिंग असते, गेम चेंजिंग असते. म्हणजे कसं असतं माहितीये का? मेजॉरिटी टाइम्स मार्केट जेव्हा पण ही रेंज क्रॉस करतं ना, ओके, जेव्हा पण ही रेंज क्रॉस करतं, एक मोठा मूव्ह देतं. ओके, जसं की आता आपल्याला इथे दिसलेलं आहे, अगदी रॅन्डमली मी रॅन्डमली उदाहरण पकडलंय, ठीक आहे. की जेव्हा पण या एका रेंज पर्यंत आपण फिबोनाची मार्क केलं आणि त्याच्यानंतर आपण ही जर रेंज आपण बघितली, फिबोनाचीने ऑफकोर्स सगळे रेंज दिले, पण ही जर रेंज बघितली 0.236 आणि 0.38, ही जर रेंज आपण बघितली ना, बरोबर या रेंजच्या अवतीभोवती असा एक कॅन्डलस्टिक निर्माण होतोच जो एकदम वन साइड मूव्ह देतो, ठीक आहे. अगेन कन्सिडरिंग सगळे अनालिसिस, ओके. कारण की आता इथे बघा, हा वन साइड मूव्ह का दिलाय? कारण की त्यांनी आधी इथे ट्रिपल बॉटम दिले, ठीक आहे. आधी त्याने ट्रिपल बॉटम दिले आणि ट्रिपल बॉटम दिल्यावर ऑफकोर्स मार्केट वरती जाणार आहे. पण आपल्याला कसं असतं, आपण जेव्हा अनालिसिस करतो तर ऑफकोर्स आपल्या अनालिसिसचे जेवढे पण माध्यम आहेत ते आपण सगळे चेक करूनच आपण ट्रेड करतो, ठीक आहे. सो जर तुम्ही अशा पॉइंटला समजा जर फिबोनाची ऍक्टिव्ह असेल, ठीक आहे, सो आपल्याला एक कन्फर्मेशन असतं की बाबा हा एक ट्रिपल बॉटम पण दिलेला आहे आणि ट्रेंड लाईनला पण सपोर्ट करतोय. आणि ऑब्व्हियसली इकडनं पण मार्केट वरचा मूव्ह दिला. समजा हा मूव्ह तुम्हाला कॅच करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे पण एक ट्रेंड लाईन मारू शकता. ओके, हे बघा, इथे पण अशी तुम्ही ट्रेंड लाईन मारू शकता. आता ही ट्रेंड लाईन मी कशी मारली आहे? ह्या पॉईंटला कनेक्ट केलंय आणि ह्या पॉईंटला कनेक्ट केलंय, दोघांना कनेक्ट करून मी एक ट्रेंड लाईन मारली आहे. जेव्हा पण ही ट्रेंड लाईन क्रॉस करेल तेव्हा मी एंट्री घेणार. ही ट्रेंड लाईन वरच्या बाजूला क्रॉस झाली, इकडे एंट्री मारायची, कंटिन्यू घ्या, ठीक आहे. सो फिबोनाची जी जी मेन रेंज आहे, ओके, ज्याला मॅजिकल रेंज असं म्हणतात, ठीक आहे, ती ही आहे 0.236 आणि 0.38. चला जरा करंट मार्केटमध्ये काय चालू आहे बघूया आणि त्याच्यामध्ये मॅजिकल रेंज कशी काय ऍक्टिव्ह होते का बघूया, ठीक आहे. आता जरासं हे सगळं काढतो मी आणि करंट रेंजमध्ये, सॉरी करंट मार्केटमध्ये, ओके. हे बघा, आता पण ती ट्रेंड लाईनच्या खाली आहे, आपल्याकडे एवढं कन्फर्मेशन झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फिबोनाची सिलेक्ट करतोय, ओके. पहिला पॉईंट ट्रेंड लाईनचा, ओके.
तो सिलेक्ट केला. त्याच्यानंतर जिथपर्यंत खाली मार्केट गेलं तो मी सिलेक्ट केला आणि क्लिक केला. ठीक आहे. आता मॅजिकल रेंज आपल्याकडे कुठे आहे? 0.382 आणि 0.236 ही एक मॅजिकल रेंज आपल्याकडे आखलेली आहे. ओके. सो मेजॉरिटीली जर मार्केटला जोरात खाली पडायचं असेल तर सगळ्यात पहिला ऑब्व्हियसली या रेंजमध्येच येईल. ओके. आणि मग या रेंजच्या नंतर जी काय मॅजिक होणार आहे, ठीक आहे, मोस्टली या रेड लाईनच्या नंतर, ठीक आहे, तर तिकडे आपण मजबूत मला एक मस्त मोठा ट्रेड घेऊ शकतो. ओके. दिस इज द थिंग अँड दिस इज द सिक्रेट इन मार्केट्स. ठीक आहे. ओके. सो या करेक्टली चालू आहे. आणि आता कसं आहे बघा, मी अनालिसिस कसा करतो. ट्रेंड लाईन आहे. ओके. डाऊन ट्रेंड चालू आहे इथे आपल्याला दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय बघितलं की मार्केटमध्ये ट्रिपल टॉप बनतोय. हे मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगलाच सांगितलं. ठीक आहे. म्हणजे हे बघा. ओके. ट्रिपल टॉप. आता जर मला अजून काही अनालिसिस करायचं असेल ना, मी काय करणार आहे, ट्रेंड लाईन करणार. ही जर ट्रेंड लाईन खालच्या बाजूला क्रॉस झाली, जी की होते, ठीक आहे, ओके, जी की होते, तर ऑब्विसली आपण डाऊन ट्रेंडच घेणार आहे. ओके. समजा जर आपल्याला असे ट्रिपल टॉप किंवा ट्रिपल बॉटम किंवा पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेम मध्ये दिसत नसतील, आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण स्विच करू शकतो. आता 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे, पण स्विच करूया 1 मिनिटावर. ओके. तर 1 मिनिटावरती पण आपण बघू शकतो की मार्केट आहे ना एका रेंज मध्ये. ठीक आहे. तेव्हा इथे पण एक रेंज आहे. म्हणजे जर मी आता इथे एक लाईन मारली तर हे सगळं रब करतो. सगळं नको रब करायला, फिबोनाची रब करतो. ओके. ते का मार्केट एका रेंज मध्ये, की बाबा मार्केट मध्ये हा रेजिस्टन्स आहे आणि मार्केटमध्ये सध्याला हा सपोर्ट आहे. ठीक आहे. तर मार्केट जी पण रेंज तोडेल किंवा जो पण सपोर्ट आहे रेजिस्टन्स तोडेल त्या बाजूला आपल्याला ट्रेड घ्यायचा. ठीक आहे. पण करंटली अनालिसिस बघता मला तरी अजूनही वाटतंय की मार्केट खालीच जाईल. ठीक आहे. सो 5 मिनिटाचा टाइम फ्रेम परत. आणि दिस इज द थिंग. 15 मिनिटावरती काय वेगळं दिसतंय का बघूया. ओके. 15 मिनिटावरती पण एक असा फर्स्ट बॉटम बनवल्यासारखा दिसतोय किंवा फर्स्ट टॉप दिसतोय. ओके. जाईल, खालीच जाईल मार्केट, कारण की मार्केटमध्ये निगेटिव्हच चालू आहे सध्याला तरी. ओके. व्हिडिओ कंटिन्यू करण्याच्या आधी एक महत्वाची सूचना. येत्या 28 ऑक्टोबर पासून आपण दिवाळी बॅचेस सुरू केलेले आहेत, ज्याला 50% ऑफ दिलेले आहे. म्हणजे 50,000 मध्ये तुम्हाला इंडियन मार्केट्स, फॉरेक्स मार्केट आणि क्रिप्टो मार्केट लाईव्ह शिकायला मिळणार आहे माझ्यासोबत. ठीक आहे. सो ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्या लोकांनी नक्कीच मला संपर्क करा. माझ्यापर्यंत कनेक्ट करण्याचे सगळे डिटेल्स याच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके. आणि ऑफर व्हॅलिड आहे 27 ऑक्टोबर पर्यंत. सो प्लीज यू गाईज आर वेलकम. आता आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करतोय, तो आहे इलाइट वेव. सो लेट्स गो. आपण जो आता फिबोनाची बघितला तो एक टूल होता. ठीक आहे. आता इलाइट वेव जर आपण बघतोय ना, सगळ्यात पहिले लिहून घेतो. इलाइट वेव, ELLOITTE, इलाइट वेव, WAVE. ओके. इलाइट वेव. सर इलॉइट म्हणून एक होते. ओके. त्यांनी इलॉइट वेव फाइंड आउट केलेला, याची अशी एक हिस्ट्री आहे. ओके. आणि इलॉइट वेव एक पॅटर्न आहे ऍक्च्युली. ठीक आहे. इलॉइट वेव एक पॅटर्न आहे. ओके. पॅटर्न कसा दिसतो वगैरे ते जरा दाखवतो. ओके. पण सर इलाइट वेव जे होते ना, ओके, त्यांनी एक अशी गोष्ट फाइंड आउट केलेली किंवा असा एक पॅटर्न फाइंड आउट केलेला, ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मार्केट नेहमी एका पॅटर्न बनवूनच एका पॅटर्न मध्येच रिपीट होतं मार्केट, असं बेसिकली त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. परत रिपीट करतो. एका पॅटर्न मध्येच रिपीट होतं मार्केट, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो तर पॅटर्न कसा होता माहितीये, हे बघा. ठीक आहे. हा आहे इलाइट वे. आणि याचा जर हे डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सिक्स नाही येते इकडे, ए बी सी. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, A B C. ठीक आहे. आता
हे आहे वरती जाणं म्हणजे अप ट्रेंडचा इलाइट, ठीक आहे. त्यांचा डाऊन ट्रेंडचा इलाइट वेव्ह कसा होता माहितीये, ह्याच्या ऑपोजिट होता, ठीक आहे. म्हणजे कसा होता, 1 2 3 4 5, मग ABC, ठीक आहे. म्हणजे असं 1 2 3 4 5 आणि मग ABC, ठीक आहे. एक तर अप ट्रेंड वाला, हा डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, ठीक आहे. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, एकदा सगळ्यांनी पाहिजे स्क्रीनशॉट मारून घ्या, एकदम सगळं एकत्र दिसेल, बेस्ट आहे. आय होप सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घेतला असेलच. ओके, तेवढी माझी पब्लिक स्मार्ट आहे, ठीक आहे. आणि ड्रॉ करायचं असेल तर नक्कीच ड्रॉ करून घ्या. ओके, सो इलॉट वेव्हची खासियत बात काय माहितीये, एकदम सॉलिड चीज काय माहितीये, पॅटर्न मध्ये पॅटर्न बनतो. आता हे ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण इलॉट वेव्ह पॅटर्न मध्ये पॅटर्न बनतो. कसं सांगतो. इलॉइट वेव्ह आहे ना, जरा मला मोठी स्क्रीन पाहिजे, जरा इकडेच घे, ठीक आहे. हे बघा. म्हणजे 1 2 3 4 5, A B आणि C, ठीक आहे. तर हे झालं 1 2 3 4 5, A B आणि C, ठीक आहे. हे आपले सगळे पॉइंट झाले. आता पॅटर्न मध्ये पॅटर्न म्हणतो म्हणजे काय. ओके, आता जरा मला कलर चेंज करावा लागेल, रंगरंगोटी. ओके, मी जरा कलर चेंज केलाय. ओके, हे बघा, 1 2 3 4 5, ABC, 1 2 3 4 5 आणि मग ABC, मग परत 1 2 3 4 5. ओके, आता 5 इथपर्यंत बरोबर आला. ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक डाऊन ट्रेंड वाला इलेक्ट्रिक वेव्ह दाखवला, जस्ट दाखवला, तो रिपीट होतो. ओके, म्हणजे असं 1 2 3 4 5, ABC. आता त्याच्यानंतर परत डाऊन ट्रेंड वाला 1 2 3 4 5, ठीक आहे. आता ह्याचं जरा नेमिंग जर करायला गेलो ना, तर तुम्हाला जरा एक्झॅक्टली मला काय सांगायचं ते जरा दाखवतो. एक मिनिट, याचं नेमिंग करूया, कुठल्या कलरनी करूया, चलो कुठला रेड रंग घेऊ, ठीक आहे. ओके, 1 2 3 4 5, ABC, ठीक आहे. ABC, बरोबर आहे. 1 2 3 4 ABC, त्याच्यानंतर परत 1 2 3 4 5, मग ABC, त्याच्यानंतर परत 1 2 3 4 5. ओके, आता 5 इथपर्यंत आला. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड मला सुरुवात करायची आहे. सो 1 2 3 4 5, ओके, ABC, परत डाऊन ट्रेंड वाला इलॉइट, 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. आता ह्या जो काय पॅटर्न मी काढलाय, तुम्ही बघू शकता की पॅटर्न मध्ये पॅटर्न आहे. म्हणजे जो इलर्ट वेव्ह आपल्याला व्हाईट कलर मध्ये दिसतोय ना, तो मोठ्या टाइम फ्रेमचा आहे. आणि सेम छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण इलर्ट वेव्हच फॉर्म होते, ठीक आहे. म्हणजे जर आपण हे प्रेडिक्ट केलं की बाबा मार्केटमध्ये समजा सेकंड वेव्ह झालेली आहे, ओके, मोठ्या टाइम फ्रेम वरती आपण सेकंड वेव्ह जर आपण प्रेडिक्ट केली, म्हणजे एकदम करेक्टली मार्क केली, ठीक आहे. सो थर्ड वेव्ह बनवणारच, असं इलॉइट वेव्ह यांचं म्हणणं होतं. आणि याचे बरेचसे उदाहरण आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, ठीक आहे. अगदी तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवतो, ठीक आहे. पण इथे जी व्हाईट कलरची जी आपण ड्रॉइंग केलेली आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तो काय सांगतोय की मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे जर आपल्या व्हाईट कलरचा जो इलर्ट वेव्ह आहे तो मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आहे, आणि जे येलो कलरचे जे इलर्ट वेव्ह आहेत ते छोट्या टाइम फ्रेम मध्ये, ठीक आहे. आणि
छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण इलॉइट वेव्ह क्रिएट करूनच तो मोठा चार्ट बनवतो, असं इलॉइट वेव्ह यांचं म्हणणं होतं आणि जे बऱ्यापैकी करेक्ट आहे. ठीक आहे. आता याची आपण काही उदाहरणं बघूया. इलॉइट वेव्हचं अनालिसिस करताना नेहमी आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवरनं छोट्या टाइम फ्रेमवरती स्विच व्हायचंय. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मंथली टाइम फ्रेम आहे बघा. मंथली म्हणजे काय, ह्याच्यातली एक कॅन्डल एका महिन्याची आहे. ठीक आहे. सो आता जर आपण ह्याच्यामध्ये इलॉइट वेव्ह फाइंड आउट केला, सो हे असं दिसतंय मला तरी. ओके, हे बघा. 1, 2, 3, 4, 5, मग ए, बी आणि सी. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि मग ए, बी, सी. ठीक आहे. आता जर आपण हा टाइम फ्रेम अजून जरा कमी 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 करत गेलो, सो ह्याच्यामध्ये आपल्याला त्या पॅटर्न मध्ये पॅटर्न बनतो, तो जो पॉइंट आहे ना, तसे पॅटर्न आपल्याला ह्या सगळ्यामध्ये दिसते. ओके. सो आता जर आपण टाइम फ्रेम कमी करूया, फॉर एक्झाम्पल चला 1 डे करून बघूया. इथे 1 डे टाइम फ्रेम मध्ये मला जे दिसतंय ते मी तुम्हाला दाखवतो. 1 डे टाइम फ्रेम मध्ये मला जो इलाइट वेव्ह दिसतोय तो दाखवतो. ओके. जरा कलर बदलूया का? ठीक आहे, कलर बदलूया, येलो करूया. 1, 2, 3, 4, 5 आणि मग ए, बी आणि सी. ठीक आहे. इथे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि ए, बी, सी. ओके. अजून अजून उदाहरणं कुठे दिसत आहेत की आपल्याला बघूया. इथे एक मला उदाहरण दिसतंय, जरासं वाईट करतो, हे क्लिअरली दिसेल. 1, 2, 3, 4, 5. आता फिफ्थ वाला जो पॉइंट आहे ना, तो आपल्याला पूर्ण कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. 5, ए, बी, सी. ओके. 1, 2, 3, 4, 5, ए, बी, सी. ओके. सो अशा प्रकारे आपण अप ट्रेंडचं पण उदाहरण फाइंड आउट केलं, डाऊन ट्रेंडचं पण फाइंड आउट केलं. सो बेसिकली पॅटर्न मध्ये पॅटर्न बनतो, याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये इलॉइट वेव्ह फॉर्म होताना दिसत असेल किंवा बनत होताना दिसत असेल, सो सिमिलरली छोट्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा इलॉइट वेव्ह फॉर्म होत असतो. फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. आणि जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थिअरी कम्प्लिटली वेगळी असते. ठीक आहे. थिअरी कम्प्लिटली वेगळी असते आणि प्रॅक्टिकल कम्प्लिटली वेगळंच असतं. ओके. तुम्ही आतापर्यंत इंजिनिअरिंग केलेली असेल किंवा बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील, बऱ्याच गोष्ट शिकलेल्या असतील. ठीक आहे. पण जसं की आता आपण जर मार्केट बघितलं, ओके, मार्केटमध्ये आपल्याला ट्रिपल टॉप हा प्रॉपर थिअरीमध्ये असा दिलाय. पण ऍक्च्युली ट्रिपल टॉप असा बनतो का? नाही. ट्रिपल टॉप कधी असा बनेल, ओके, कधी असा बनेल, ओके, कधी असा पण बनेल, असा पण ट्रिपल टॉप बनतो. ठीक आहे. सो थिअरी कम्प्लिटली वेगळी आहे, प्रॅक्टिकल कम्प्लिटली वेगळी आहे. ओके. फक्त आणि फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की मार्केटमध्ये सध्याला काय मुवमेंट चालू आहे आणि त्याप्रमाणे मार्केटला रिॲक्ट करायचं असतं. ठीक आहे. सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. फिबोनाची आणि इलॉइट वेव्ह जर समजलं नसेल किंवा काही डाऊट्स असतील, सो प्लीज हे लेक्चर परत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मला कॉन्टॅक्ट करा. माझे कॉन्टॅक्ट करायचे सगळे डिटेल्स ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ओके. आणि परत रिपीट करतो, येत्या 28 डिसेंबरला जी बॅच होणार आहे ती दिवाळी बॅच आहे, ज्याच्यामध्ये 50% ऑफ आहे. तुमची टोटल फी फॉरेक्स, क्रिप्टो आणि इंडियन मार्केट शिकायची टोटल फी ही फक्त 50,000 असणार आहे. ठीक आहे. वन टाइम आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण लाईफ टाइम धमाल आहे. ठीक आहे. सो ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्या लोकांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझी शिकवणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की शेअर मार्केट शिकणं गरजेचं आहे, सो प्लीज ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. सो आय होप दॅट्स इट फॉर द डे बॉयज अँड गर्ल्स. आता आपण इथेच वाइंड अप करतोय आजचं लेक्चर. सो बाय बाय. Take care.